SSLC ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳು ಮಾಡೆಲ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ನೋಡ್ರಿ. ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ. हानि का विलोम रूप है लाभ. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆ निम्नलिखित में से बहुवचन शब्द है. बीमारी, बीमारियाँ. ओके. नेक्स्ट लेखक का अन्य लिंग रूप है लेखिका. नेक्स्ट प्रश्न प्रथम प्रेरणार्थक रूप है ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ निम्नलिखित में से प्रथम प्रेरणार्थक रूप सुलाना. ओके, सुलना. नेक्स्ट सदैव शब्द में संधि है वृद्धि संधि. नेक्स्ट राजमहल शब्द का समास है तत्पुरुष समास. नेक्स्ट आज का युग इंटरनेट युग है. वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है पूर्ण विराम चिन्ह. अब्दुल कलाम का जन्म रामेश्वरम डैश हुआ अंत कोटर रामेश्वर में ಬರ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ. ಮೂರು ಪದಗಳು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ನೋಡಿ. ನಾಗಪುರದ ಸಂತಾರ ಅಂತದ. ಕಾಶ್ಮೀರ ಅದಕ್ಕೆ ಫೇಮಸ್ ಅದ ಅಂತಂದರೆ ಸೇಬ್. ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೇಬ್ ನೋಡ್ರಿ. मकान की छत मछली की पीठ जैसी अंतद. मकान के स्तंभ हाथी के पर जैसे. पंप प्राचीन कवि. कंबार ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು आधुनिक कवि. कृष्ण का रंग काला यशोदा का रंग घोरा. नेक्स्ट ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಬಚಪನ್ ಮೇ ಕಿಸ್ ಘರ್ ಮೇ ರಹತೆ ಥೇ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಶಾರ್ಟ್ ಕಟ್ದಾಗ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಈ ಥರ ಬರ್ಕೋತ ಹೋರಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ. ओके. अरे दोस्तों ने मकान बनाने के बारे में किन किन से पूछा अंत केळर. दोस्तों ने मकान बनाने के बारे में हाथी सांप बैंस और मछली से पूछा. नेक्स्ट आज मनुज का यान कहाँ जा रहा है. आज मनुज का यान गगन में जा रहा है. मुखिया को किसके समान होना चाहिए. मुखिया को मुख के समान होना चाहिए. नेक्स्ट कश्मीर शेप पाठ में लेखक पाठ को क्या चेतावनी देते हैं. लेखक पाठों के खरीदारी करते समय सावधानी बरतने की तथा बाजार में होने वाली धोखेबाजी से बचने की चेतावनी देते हैं. 15ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡ್ರಿ. असी अम्मा जी कलम को खाने में क्या क्या देती थी. लेखक परसाई जी ने मंत्री जी को कैसे समझाया. ಈ ಥರ ನೋಡ್ರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. ಇಪ್ಪತ್ತನೇ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡ್ರಿ. बच्चे गांव को आदर्श गांव कैसे बनाते हैं ಅಂತ ಕೇಳ್ಯಾರ. ಆನ್ಸರ್ನ ಓದ್ಕೋರಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ. कवि दिनकर जी के 21. यशोदा कृष्णा को कैसे मनाती है. शनि अत्यंत ठंडा ग्रह है. शनि ग्रह अत्यंत ठंडा ग्रह है. कैसे ಯಾವ ರೀತಿಯಾಗದು ತಣ್ಣಗದ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. शनि का वायुमंडल कैसे बना है.
24 महात्मा गांधी का सत्य की शक्ति के बारे में क्या कथन है। गिल्लू के दुखद अंत के बारे में लिखिए। इंटरनेट सचमुच एक वरदान है। इंटरनेट ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ಕೊರಿ ಆ ಥರ 27ನೇ प्रश्न 28 बचेंद्री पाल का बचपन कैसे बीता है। कर्नाटक राज्य की शिल्पकला और वास्तुकला अनोखी है कैसे। मातृभूमि कविता में प्रकृति सौंदर्य कैसे वर्णित है। निम्नलिखित राम शब्द में भावार्थ ನೋಡ್ಕೊರಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬರೀಬೇಕು। अनुवाद कन्नड़ या अंग्रेजी में कीजिए ಅಂತ ಕೇಳ್ಯಾರ। ಸತ್ಯದ ಮಹಿಮೆ ಅಪಾರವಾಗಿದೆ, ಸತ್ಯವು ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿದೆ, ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸತ್ಯ ಮಾತನಾಡುವುದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು। ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಎರಡೂ ಬರಿಬೇಕು ಯಾವಾದರೂ। 4 अंकದ ಪ್ರಶ್ನೆ ನೋಡ್ರಿ। राजकिशोर के मानवीय गुण अनुसरणीय है कैसे बताइए ಅಂತ ಕೇಳ್ಯಾರ। कविता ನೋಡ್ರಿ असफलता एक गद्यांश ನೋಡ್ಕೊರಿ, गद्यांश ಇಲ್ಲೇ ಇರ್ತದ। इंटरनेट ಬಗ್ಗೆ ಬರೀರಿ। इंटरनेट के लाभ, इंटरनेट से हानि ಯಾವ ಥರ ಅದ ಹೌದಾ। ಉಪಸಂಹಾರ ಬರೀಬೇಕು ಕಂಪಲ್ಸರಿಯಾಗಿ। ಸಮಯಕ್ಕೆ ಮಹತ್ವ ಕೇಳ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ। ಇವತ್ತು ಕನ್ನಡದಾಗೂ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಕೇಳ್ಯಾರ, ಸಮಯದ ಬಗ್ಗೆನೇ। ಸಮಯಕ್ಕೆ ಮಹತ್ವ, ಸಮಯಕ್ಕೆ ಸದುಪಯೋಗ ಯಾವ ರೀತಿ, ಉಪಸಂಹಾರ, ಬೇಟಿ ಬಚಾವೋ ಬೇಟಿ ಪಢಾವೋ, ಇಂಟರ್ನೆಟ್ ಥರ ಯಾವ ಥರ ಬರೀಬೇಕಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಡಿ। ಪರಿವಾರ ಅವ್ರ ಸಮಾಜ ಮೇ ಬೇಟಿಯ ಸ್ಥಾನಮಾನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿರ್ತದೆ। ಆದರೆ चंद्रयान के बारे में बताते हुए अपने मित्र को पत्र लिखिए ಅಂತ ಕೇಳ್ಯಾರ। ಪತ್ರ ಬರೀಬೇಕಾದ್ರೆ ಅಬಕ 10वीं कक्षा आदर्श विद्यालय मैसूರು ಅಂತ ಹಾಕ್ರಿ। ದಿನಾಂಕ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ ಹರ್ಷದ್ ಅಂತ ಸಪ್ರೇಮ್ ನಮಸ್ತೆ ಅಂತ ಬರೀಬೇಕು। ಈ ಥರ ಅಬಕ ನೋಡ್ರಿ। ಲೆಟ್ರ್ ಯಾವ ರೀತಿ ಬರೀಬೇಕು, बॉडी लेटर ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬರೀಬೇಕು ಹೌದಾ। ಧನ್ಯವಾದ ಸಹಿತ ಮೈಸೂರು आपका ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ ಅಂತ ಬರೀ ಅಬಕ ಅಂತ ಹಾಕ್ಬಿಡ್ಬೇಕು। ಓಕೆ, ಇಷ್ಟೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳೇ ಇರ್ತವೆ। 3 ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದು ಒಂದೇ ನೋಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ, ಪ್ರಿಪೇಟ್ರಿ 1 ಪ್ರಿಪೇಟ್ರಿ 2 ಎರಡೂ ನೋಡ್ಕೊಂಡು 3ರಿಂದ ನೋಡಿರಿ ಹೌದಾ। ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥವೆ ಎಲ್ಲ ಲೆಸನ್ಸ್ಗಳು। ಇಷ್ಟು ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತಂದರೆ ಆರಾಮಾಗಿ 50 ಮ್ಯಾಗ್ ತೊಗೋಬೋದು ನೀವು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳು। ಓಕೆ, ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸುತ್ತೆ। ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಸಿಗೋಣ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।